माझं नाव चित्तरंजन याज्ञिक. मी KEM हॉस्पिटलमध्ये असतो आणि 1985 पासून तिथे आहे. म्हणजे 1980 साली मी प्रॅक्टिस चालू केली. 5 वर्षापूर्वी स्टेलेनबॉश म्हणून युनिव्हर्सिटी आहे, तिथे 3 वर्ष फेलो म्हणून होतो. दरवर्षी 1 महिना जायचो आणि त्यात अनेक गोष्टी शिकलो. आफ्रिकेतनं उबुंटूचा कन्सेप्ट शिकलो आणि हे वाक्य मला फार आवडलं की वाईज मॅन नेव्हर नोज ऑल आणि ओनली फूल्स नो एव्हरीथिंग. तेव्हा आपण ठरवायचं की आपल्याला किती कळतंय आणि किती नाही. पहिल्यापासून मला वाटतं आपण जर ठरवलं की मला फारसं काही कळत नाही तर आपल्याला खूप कळायला मदत होते. म्हणून मी हे पहिलं वाक्य दाखवतो. आता हा एक वर्ल्ड मॅप आहे आणि वेगळ्या प्रकारचा मॅप आहे की नेहमी तुम्ही बघता की त्या मॅपमध्ये त्या कंट्रीचा साईज is proportional to the geographical area. की तुम्ही बघितलं तर आफ्रिका फार मोठे असते वर्ल्ड मॅप मध्ये. इंडिया त्या मानाने लहान असते, पण या मॅप मध्ये तुम्हाला दिसतंय की इंडिया इज अ व्हेरी बिग कंट्री. याला म्हणतात कार्टोग्राम. म्हणजे एक प्रकारचं मॅप काढायची काय म्हणायचं की मेथड आहे आणि तिथे साईज ऑफ द कंट्री is proportional to the burden of the condition which you want to show. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन साठी हे वेगवेगळे कार्टोग्राम असतात. तर आता इथे इंडिया इज द फॅटेस्ट कंट्री, तर हे कशाचा मॅप असू शकेल? पॉप्युलेशन. ओके. डायबिटीस. येस. ओबेसिटी येईल आता काही वर्षांनी. तर हे आत्ताच मी डायबिटीसचा कार्टोग्राम घेतलेला आहे की बिकॉज अवर पॉप्युलेशन इज व्हेरी बिग, विच इज व्हॉट यू सेड, वी हॅव वन ऑफ द लार्जेस्ट नंबर ऑफ पीपल ऑफ डायबिटीस इन द वर्ल्ड. आणि तो नंबर किती आहे याची काही तुम्हाला साधारण कल्पना आहे का? भारताची लोकसंख्या किती आहे साधारण? करेक्ट. 130 ते 140 कोटी. 1.3 to 1.4 बिलियन. त्याच्यातल्या 10 ते 12% लोकांना डायबिटीस आहे. म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना. आता तुम्ही इंग्लंडची वगैरे जर का पॉप्युलेशन बघितली तर ती 0.7. म्हणजे आपण त्यांच्या डायबिटीसचे लोक सुद्धा आपल्याकडे इंग्लंडच्या सगळ्या पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे. आणि दॅट इज वाय इट इज वन ऑफ द वर्ल्ड कॅपिटल्स ऑफ डायबिटीस. आता हे मी जस्ट सगळ्यांना ओरिएंट करण्यासाठी केलंय की डायबिटीस इज अल्टिमेटली डायग्नोज बाय चेकिंग ब्लड ग्लुकोज. हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आणि या वेगवेगळ्या लेवल्स आता वेगवेगळ्या एजन्सीज ते तुम्हाला सांगतात. पण इन जनरल तुमची फास्टिंग शुगर 126 पेक्षा जास्त, ग्लुकोज प्यायला दिलं तर त्याच्यानंतर 2 तासांनी 200 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीस म्हणतो. आणि जर का तुम्ही रॅन्डम केली की आता तुम्हाला थांबवलं आणि केली ती जर 200हून जास्त असली तर तुम्हाला परत डायबिटीस असं म्हणतो. आत्ताच खाली बोलताना इंटरेस्टिंग विषय निघाला होता की HbA1c ही टेस्ट तुम्ही ऐकली असेल की यांनी तुम्हाला गेल्या 3 महिन्यात तुमच्या शुगरचं ऍव्हरेज काय होत आहे कळतं. आणि ही टेस्ट आपण करतो वर्षातनं 2दा 3दा 4दा जरुरीप्रमाणे. आणि त्याच्यावरनं तुम्हाला एकूण कळतं की तुमचा डायबिटीस हा एकूण 3 महिने कसा चालला होता. तर HbA1c मध्ये पण आता आपण डायग्नोसिस करू शकतो की 6.4% पेक्षा जास्त असेल तर त्याला डायबिटीस म्हणतात. हे कोणासाठी आहे? डायबिटीस असलेले पेशंट जे परत परत करतात HbA1c त्यांच्यासाठी नव्हे, पण ज्याला माहीतच नाहीये, फास्टिंग जाणं शक्य नाहीये, आता मी गेलो रक्त घ्या मला सांगा, तर आपण HbA1c चेक करून 6.4 पेक्षा जास्त असेल तर डायबिटीस आहे असं म्हणू शकतो. आणि त्याच्याहून थोडं कमी पण नॉर्मल पेक्षा जास्त असलं तर या मधल्या सगळ्या ह्याच्यात प्री डायबिटीस अशी एक आता आपण नवीन संज्ञा काढली आहे की नॉर्मल नाही, डायबिटीस नाही, पण बॉर्डरलाईन आहे. त्यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता जास्त. प्री डायबिटीस, बिफोर डायबिटीस.
तर या सगळ्याचं उगम आणि काय कसं होतं, तर हे टेक्स्टबुक तुम्ही जर का डायबिटीसचं उघडलं तर तिथे ते म्हणतात की आता डॉग्मा असा आहे. डॉग्मा म्हणजे एक तुमचं ब्रीदवाक्य किंवा असं तत्सम की काय आहे की ससेप्टिबिलिटी म्हणजे तुम्हाला होण्याची शक्यता जास्त कुठनं येते, तर टेक्स्टबुक असं म्हणतात की जेनेटिक. तुमच्या आईवडिलांना डायबिटीज असेल, तुमच्या घरात कोणाला डायबिटीज असेल तर तुम्हाला जेनेटिकली डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. आता आजच्या मितीला आपण जेनेटिक्स बद्दल काही करू शकत नाही. म्हणजे असं बऱ्याच वेळा पुस्तकात जोकिंगली लिहिलेलं असतं की इफ यू वॉन्ट टू अवॉइड डायबिटीज प्लीज चूज युअर पेरेंट्स. आता हे शक्य नाहीये म्हणजे थोडक्यात. तर नॉन मॉडिफायबल, त्यामुळे ससेप्टिबिलिटी तुम्हाला आहे ती मॉडिफाय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे मग तुम्ही काय करता की त्या ससेप्टिबिलिटीवर अजून आरोहण करून जे फॅक्टर तुम्हाला डायबिटीस कडे ढकलतात त्याच्या आपण ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन करायचा प्रयत्न करतो. आणि दे आर ऑल रिलेटेड टू एज आणि लाईफस्टाईल. जसं मॅडमने सांगितलं की लाईफस्टाईल हा सेंट्रल इश्यू आहे. वजन तुमचं 3 महिन्यात किती कमी जास्त होत आहे हा काय फार महत्वाचा भाग नाहीये, आहे महत्वाचा, पण लाईफस्टाईल ही त्याच्या मुळाशी आहे. तर एज आणि लाईफस्टाईल की वय वाढत गेलं की डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. एक प्रकारचा डायबिटीज असतो की जो मुलांना होतो, त्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो. सो तिथे वयाचा नाही फारसा, पण हा जो कॉमन डायबिटीस आपण म्हणतो टाईप 2 डायबिटीस, त्याला वाढतं वय आणि लाईफस्टाईल. आणि मॉडर्न डे मध्ये कशा प्रकारची लाईफस्टाईल तुम्हाला डायबिटीस कडे ढकलते, तर त्याला आपण म्हणतो ओबिसोजेनिक, म्हणजे ओबेसिटी वाढवणारी किंवा वजन वाढवणारी. त्याच्यात काय येतं तर तुमचं डायट, म्हणून आपण बघितलं, आपण लोकांना बोलवून सत्कार पण केला की डायटिशियन होत्या, फिजिकल इनॅक्टिव्हिटी फिजिओथेरपिस्ट पण होत्या, आणि स्ट्रेस. म्हणजे मी ही स्लाइड करायच्या अगोदर की कोणाकोणाला इथे बोलवणार आहे याचा एकदा विचार केला की त्यांचा सन्मान करण्यासाठी, आणि तेच वाटतं तिथे लिहिलंय असं तुम्हाला वाटायची शक्यता आहे, पण हे मी आधीच केलेलं आहे. तर एज आणि याच्याशी संबंधित डायट, फिजिकल इनॅक्टिव्हिटी आणि स्ट्रेस, आणि तिने बरोबर ते हेरून तुम्हाला मदत करण्यासाठी क्लिनिक मध्ये तशी टीम निर्माण केलेली आहे. दॅट आय थिंक इज अ ब्रिलियंट आयडिया. तर जेनेटिक आणि प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स हे दोन्ही मिळून तुम्हाला डायबिटीस दिसतो. आता जेनेटिक्सचं प्रमाण किती तुमच्या डायबिटीस मध्ये असू शकतं, तर आई वडिलांना असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता असते, पण त्याला दुसरं काय कारण असतं की आई वडील आणि तुम्ही एकाच घरात असता, त्यामुळे फॅमिली एन्व्हायरमेंटचा पण त्याच्यात भाग असतो की ते जे खातात तेच तुम्ही खाता, त्यांच्या ज्या सवयी आहेत त्याच तुम्हाला लागतात. तर असं याच्यासाठी तुम्ही डीएनएच्या जर टेस्ट केल्या, डीएनए तुम्हाला माहिती आहे की त्याला जीनचा सबस्टन्स, तर साधारण 10% 15% पेक्षा जास्त हे काही जेनेटिक्स कडनं येत नाही. त्यामुळे उरलेलं 90 ते 85% हे सगळं तुमच्या लाईफस्टाईल मधनं येतं. तर हा बेसिक कन्सेप्ट पुस्तकात दिलेला असतो. आणि याच्यातले 2 गोष्टी, एज आणि ओबेसिटी, हे जेव्हा मी ससून मध्ये 70 साली जॉईन झालो स्टुडंट म्हणून 71 साली, आणि डायबिटीस क्लिनिक मध्ये काम करायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की टेक्स्टबुक मध्ये जे म्हटलंय की टाईप 2 डायबिटीस हा 50-60 वर्षाच्या नंतर होतो. तिने सांगितलं तुम्हाला ओबेसिटीचा इंडेक्स तुमचा BMI ते आपण बघूया, तो 30च्या वर असला तर ससूनच्या क्लिनिक मध्ये मी बघायला लागलं तर सगळे लोक 40शीतले होते आणि BMI अगदी कमी होता, बारीक होते. ससून मध्ये कुठले पेशंट येतात तुम्हाला माहिती आहे, पण ते आणि टेक्स्टबुक मधलं जे पिक्चर होतं याच्यात काही फारसा संबंध नव्हता, आणि म्हणून मला वाटलं की आपल्याला याच्यात डायबिटीस करायची गरज, अशा रिसर्च करायची गरज आहे. तर हे बेसिक पिक्चर आणि त्यातनं कसं पुढे गोष्टी होत गेल्या हे आपण बघणार आहोत.
तर आता 2-4 टर्म्स मी तुम्हाला सांगणार आहे. प्राचीनी सांगितलं की ओबेसिटी इंडेक्स म्हणजे बॉडी मास इंडेक्स. आणि हे का आपल्याला करायला लागतं, तर आपलं वजन हे आपल्या उंचीच्या प्रमाणात असतं. उंची जितकी जास्त मग हाडांचं वजन वाढतं. त्यामुळे तुम्ही वजनाला उंचीने भागलं की एक इंडेक्स तयार होतो आणि त्याचं मग आपण क्लासिफिकेशन करतो. त्याच्याबद्दल नेहमीच एक दुमत असतं की वेस्टर्न लोकांचं एक मत असतं, आपलं वेगळं असतं. पण इन जनरल तुमचा इंडेक्स 25हून कमी असला तर नॉर्मल म्हणतो आपण. 25 ते 30 असला तर ओव्हरवेट म्हणजे बॉर्डर लाईन, आणि 30हून जास्त असेल तर ओबीज म्हणजे लठ्ठ. आता याच्यात 2 गोष्टी आहेत की वजन वरती आहे न्यूमरेटर मध्ये आणि उंची खाली डिनॉमिनेटर मध्ये. त्यामुळे तुम्ही जितके बुटके तितकं तुमचा तो इंडेक्स जास्त येण्याची शक्यता असते. तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते. आणि भारतीय लोकांसाठी आता मी या WHO कमिटीवर बसलो होतो की आम्ही ठरवलं की कमी BMI ला डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे 25च्या ऐवजी आपण 23 पर्यंत खाली आहे. 23हून कमी असेल तर तुम्ही चांगले आहात, 23हून जास्त असेल तर तुम्हाला वजन तुमच्या उंचीपेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला वेगवेगळे त्याचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला होईल असं मुळीच नाही. दुसरं इश्यू म्हणजे काय दिसतंय तुम्हाला इथे, करेक्ट, म्हणजे याला मी 45 ला पक्का 1511 सालाचे. तर त्यावेळेला लहानपणी ढेरी हा शब्द होता आणि त्यावेळेला अशी कल्पना होती की तो कोपऱ्यावरचं जे मारवाड्याचं दुकान आहे त्याच्या मुलाला जर वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत ढेरी आली नाही तर त्याचं दुकान काही चांगलं चाललेलं नाही. असा जनरल कन्सेप्ट होता त्यावेळेला. आणि त्यामुळे लहानपणापासून ढेरी बघणे हा एक माझ्या डोक्यात असा हे झालेला होता. आणि मग मी रिसर्च करायला गेलो इंग्लंडमध्ये शिकायला. तेव्हा 84 साली एक अतिशय महत्वाचा पेपर ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये पब्लिश झाला की स्वीडन मध्ये गॉथेनबर्ग म्हणून जागा आहे तिथे 1920 साली त्यांनी लोकांची वजन, उंची आणि ढेरी मोजलेली होती. नंतर 65 वर्षांनी त्यांनी डायबिटीस साठी टेस्ट केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट रिस्क फॅक्टर्स फॉर डायबिटीस म्हणजे ढेरी, म्हणजे सेंट्रल ओबेसिटी यांनी डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण ती जी फॅट असते ती आत जाते, लिव्हर मध्ये जाते, पॅनक्रियास मध्ये जाते आणि त्या अवयवांचं काम ते पाहिजे तसं करून देत नाही. त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. तर इथे तुम्हाला मी 2 फळं काढली आहेत. तर ही खाण्यासाठी आहेत का, तर हो खाण्यासाठी आहेत. पण या 2 फळांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो, हे काय आहे, ऍपल आहे आणि हे काय आहे, पेअर आहे. तर ऍपल शेप आणि पेअर शेप असे 2 ओबेसिटीचे प्रकार आता डिस्क्राईब केले की ऍपल शेप म्हणजे सेंट्रल ओबेसिटी आणि पेअर शेप म्हणजे हिप्स जास्त, पोट कमी हिप्स जास्त. बायकांमध्ये नेहमी हिप्स मध्ये जास्त असते फॅट, म्हणजे त्यांचं नॉर्मल जे काय फंक्शन असतं सगळं त्या पेल्विसचं ते आपण आहे. आणि पुरुषांमध्येही जास्त असते सेंट्रल ओबेसिटी. पण जेव्हा सेंट्रल ओबेसिटी बायकांमध्ये पण वाढते तेव्हा त्यांना पण डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर पेअर शेप ओबेसिटी असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता कमी आणि ऍपल शेप असेल तर होण्याची शक्यता जास्त. आणि मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की भारतीय लोकांमध्ये ते दिसायला जरी बारीक असले तरी शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं. आणि हे सुद्धा मला आता परत तुम्हाला 45ला सांगायचं म्हणजे की 1950 म्हणजे माझा 52 सालचा जन्म आहे, तर 1960 ते 70 साली मी अनेक ज्या माझ्या अतिशय म्हणजे दैवतासारख्या होत्या आया वगैरे बघायचो तर सगळ्यांना इथे प्रचंड फॅट असायची. आता ही एक टेंडन्सी आहे विथ इन्क्रीजिंग एज, सगळ्यांनाच होत आहे, बायकांमध्ये जास्त असतात.
याला आपण सब स्कॅप्युलर म्हणजे स्कॅप्युला म्हणजे इथे विंग बोन जे असतं त्याच्या खाली आपण ते मेजर करतो आणि ती फॅट जर जास्त असली तर डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. हा शोध पार्टली मी लावला म्हणजे या सगळ्या मेजरमेंट करून आणि नंतर मग बाकीच्या ठिकाणाहून पण त्याला सगळ्या ठिकाणाहून सपोर्ट मिळत गेला. मग आमच्या काय लक्षात आलं की तुम्हाला फॅट मोजता आली जर का शरीरात किती आहे तर तुम्हाला जास्त चांगली इक्वेशन डेव्हलप करता येतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळी मशीन म्हणतात. आणि परत प्राची म्हणली की बाहेर मला वाटतं मशीन ठेवलेलं आहे की ते तुमच्या शरीरात फॅट किती आहे मोजतं. त्याचे वेगवेगळे मॉडेल आहेत. काही याच्यावर तुम्ही उभे राहता, काही याच्यावर तुम्ही हातात धरता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये हे मोठं मशीन आहे, त्याला डेक्झा म्हणतो आपण, कारण की त्या रिसर्चला मला त्या लेवलचं हे लागतं. आणि आपण स्कॅन पण वापरू शकतो, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन, ज्याने तुम्हाला आत लिव्हरच्या आत किती फॅट आहे, पॅन्क्रियास मध्ये किती फॅट आहे, स्किन मध्ये किती फॅट आहे हे सगळं मोजता येतं. या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून आपण ॲडिपॉसिटी म्हणजे फॅटीनेस ऑफ द बॉडी हे आपण मोजतो. आणि याचा माझ्या रिसर्चशी खूप संबंध होता, कारण जसजसं माझ्या आयडियाज तयार झाल्या तसतसं माझ्या काय लक्षात आलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी काय कन्सेप्ट डेव्हलप केला तो तुम्हाला सांगतो. तर मग मी 81 ते 84 इंग्लंडमध्ये शिकलो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथे जाऊन गेल्यावर माझ्या लगेच लक्षात आलं की ससूनमध्ये बघितलेले मी पेशंट आणि ऑक्सफर्डच्या क्लिनिक मधले पेशंट याच्यात फार फरक आहे. आणि टेक्स्टबुक सगळे ऑक्सफर्डमध्ये लिहिली जातात आणि आपण ती इथे वाचून परीक्षेत ते करत असतो आणि त्यात भयंकर तफावत असते. म्हणून मी काय केलं की एकदा मी माझ्या वडिलांना इथे न्यायला आलो होतो तेव्हा 1 महिना सुट्टी काढून ससून हॉस्पिटलमध्ये 200 पेशंटचे मेजरमेंट केले आणि त्या घेऊन जाऊन तिथे ऑक्सफर्ड मधल्या पेशंटशी त्याची कंपॅरिझन केली. तर काय लक्षात आलं की आपले भारतीय पेशंट कमीत कमी 10 वर्ष लवकर त्यांना डायबिटीस होतो. ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता तर अजून लवकर होतो. त्यांचा BMI म्हणजे ओबेसिटी 5 युनिट कमी असते, म्हणजे खूपच आपण लोक त्यांच्या मानाने बारीक असतो. आणि परत 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मिडम जर का मेजर केला तर तो लहान असतो, याचा अर्थ की इथला मसल मास आपला कमी असतो. आणि वेस्ट हिप रेशो किंवा ढेरीचा प्रकार मी म्हटला तो आपल्याच्यात फार जास्त असतो. त्यामुळे आपण असतो बुटके, यंग, वजन कमी, मसल कमी, पण सेंट्रल फॅट जास्त. हे भारतीयांचं माझ्या डोळ्यापुढे मग आता पिक्चर असं तयार व्हायला लागलं. आणि मग नंतर मी जेव्हा मला पैसे मिळाले तेव्हा फॅट मोजायचं मशीन घेतलं तेव्हा मग लक्षात आलं की प्रत्येक किलोग्रॅम वजनामध्ये भारतीय लोकांकडे 30% जास्त फॅट असते. 1 किलो वजन घेतलं आणि इंग्लिश लोकांमध्ये जर का त्यातलं 200 ग्रॅम फॅट असली समजा, तर आपल्याकडे त्याच्यापेक्षा 30% जास्त असते. त्यामुळे आपण दिसायला बारीक बुटके पण ऍक्च्युअली फॅट असं आपलं बॉडी कॉम्पोजिशन असतं. आणि त्याला मी थिन फॅट इंडियन असं नाव दिलं. आणि ही टर्म इन्स्टंटली लोकांना पटली, कारण की या टर्म मध्ये काहीतरी असं पॅराडॉक्सिकल आहे की आपण म्हणतो थिन पण फॅट, त्यामुळे मग लोक विचार करायला लागतात. तेव्हा आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप चांगला रिसर्च केला आणि काहीतरी कुचकट तुम्ही काहीतरी बोललात तर कोणी लक्षात ठेवत नाही. पण सगळ्यांना ते नीट लक्षात राहून असं काहीतरी पटकन हे व्हायला पाहिजे, क्लिक व्हायला पाहिजे, असं केलं तरी थिन फॅट ही टर्म मला तशी सापडली. त्याच्यानंतर काय झालं की एकदा मला टर्म सापडली आणि लोकांना पटायला लागले, मग लगेच तुमचे मित्र तयार होतात, म्हणजे शत्रू थोडक्यात, की ते म्हणतात याला हे मेजर करता येत आहे का, याला उंची तरी नीट मोजता येते का, फॅट बद्दल गोपा मारतोय, काय करतोय वगैरे सगळं. तर असं मग नवीन मला सायंटिफिक विरोध व्हायला लागला वेगवेगळ्या दृष्टीने. मग WHO एक कमिटी बोलवली, त्यात त्यांनी मला बोलवलं होतं, कारण बाकीच्या लोकांनाही ही सगळी फाइंडिंग सापडायला लागली होती.
तर त्या कमिटीचा 6 पानी रिपोर्ट आम्ही लॅन्सेट जर्नलमध्ये 2004 साली पब्लिश केला. पण तो इतका किचकट आहे रिपोर्ट. किचकट म्हणजे टेक्निकली व्हेरी सुपर, पण लोकांना काय वाचायला आहे. तर माझ्याकडे एक हे चित्र होतं की हा, तुम्हाला या चित्रात कोणी ओळखीचं दिसतंय का? की दाढीचा रंग कधीतरी काळा पण असू शकतो. दिसतंय का कोणी ओळखीचं तुम्हाला? मी आहे 30 वर्षापूर्वी. तेव्हा आता तुम्हाला म्हणजे बरं वाटेल की मी पण नॉर्मल होतो त्यावेळेला. आणि हा माझा मित्र आहे जॉन युडकिन. आता ही इज अ बिग प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन. आणि त्याला माझ्या रिसर्च मध्ये इंटरेस्ट होता. म्हणून आम्ही काय ठरवलं की भारतीय लोकांच्या शरीरामधली फॅट ही वेगवेगळी टेक्निक वापरून मोजायची आणि जगाला दाखवून द्यायचं की आम्ही जे साध्या साध्या गोष्टी मेजर करून म्हणत होतो की इंडियन्सचा इनबट फॅट हे खरं आहे. म्हणून आम्ही 5 वेगवेगळी टेक्निक्स त्यावेळेला करायचं ठरवलं होतं. मग आता आम्ही दोघेही चक्रम, त्यामुळे आम्ही काय ठरवलं की ज्या रिसर्चला लोकांना बोलवतोय आपण आणि त्यांना 5-5 टेस्ट करा म्हणतोय, आपण पण आपल्यावर करायच्या. तर आपल्याला कळेल की त्या टेस्ट करताना काय होतं आणि आपले रिझल्ट काय आहेत. तर आम्ही दोघांनी त्या टेस्ट केल्या वेगवेगळ्या. तर पहिला धक्का आम्हाला कुठे बसला की BMI जे मी तुम्हाला म्हटलं, बॉडी मॅस इंडेक्स, ते जॉन आणि माझा बॉडी मॅस इंडेक्स फॉर व्हॉट एव्हर रिझन वॉज आयडेंटिकल, 22.3. की वर्ल्ड कन्स्पायर्स टू हेल्प यू. की ते कुठलं देवानी काय शोधून काढले, 2 लोक रिसर्चला बरोबर आणले. एकमेकाला याच्यात बघून तुम्हाला वाटतं की मी बारीकच आहे, पण मी 6 इंच बुटका पण आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा BMI वॉज आयडेंटिकल. दिस वॉज ए प्युअर स्ट्रोक ऑफ लक. आणि मग आम्ही ते डेक्झा मशीन तुम्हाला म्हटलं त्याच्यावर चढलो आणि आमची फॅट मोजली. ते मशीन त्यावेळेला 40,000 पाऊंड्सचं होतं, 40 लाख रुपये. तेव्हा मी सगळ्यांना सांगलो की दिस पिक्चर इज वर्थ 40 लाख रुपीज. पण या एका पिक्चरनी सगळ्या जगाला हा म्हणजे काय थिनफॅट कन्सेप्ट कळला. का तर दोघांचा BMI सारखा. जॉन युडकिनची बॉडी फॅट 9.1% होती त्यावेळेला आणि माझी फॅट त्यावेळेला 21% होती. फॉर सेम BMI an Indian had more than twice the amount of body fat. म्हणजे मी हे जे थिन फॅट म्हणत होतो ते लोकांना एका ह्याच्यात पटलं. तर मग आम्ही लॅन्सेट जर्नल कडे गेलो आणि सांगितलं की हा 6 पानी जो WHO रिपोर्ट आहे ज्याच्यात मी पण ऑथर होतो, त्याला एका पिक्चरनी आम्ही हे सगळं, एका पिक्चर मध्ये तुम्हाला सगळं शिकवू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की 1 picture is worth 1000 words. सो त्यांनी बघितलं, मग त्यांनी आम्हाला सगळं प्रूफ आणायला सांगितली की तुझी उंची खरंच एवढी आहे, BMI एवढाच आहे. मग डेक्झाचे आउटपुट ते सगळं त्याच्यात त्यांनी चेक केले. म्हणलं बरोबर आहे. मग म्हणला की तुम्ही त्याच्या खाली, आता हा टिपिकल इंग्लिश त्याला ह्युमर म्हणतात तसं आहे की पिथी वर्ड्स लिहून आणा. पिथी वर्ड्स म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग, लोकांना बघून त्या वाचतील आणि हसतील. तर बाकीच्या गोष्टी आम्ही लिहिल्यात, पण इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. काय मी काय लिहिली की माझ्या एका पेशंटनीच मला सांगितलं होतं. तर इथे आता लिहिलंय बघा की द सेकंड ऑथर रन्स मॅरेथॉन्स. सेकंड ऑथर इज जॉन युडकिन. द सेकंड ऑथर रन्स मॅरेथॉन्स. तो दर शनिवारी मॅरेथॉन पळायचा. द फर्स्ट ऑथर्स मेन एक्सरसाइज is running to beat the closing doors of the elevator in the hospital. सकाळी त्या लिफ्टचं दार बंद होताना there is not a single Indian who doesn't run. कितीही वय असून दे काही, ते लिफ्ट बंद होताना दिसली की आपण पळायला लागतो.
की अरे थांब जरा. तर म्हणून मी हे वाक्य लिहिलं त्याच्यात की फर्स्ट ऑथर्स मेन एक्सरसाइज इज रनिंग आपलं मॅरेथॉन्स आणि सेकंड ऑथर रनिंग टू बीट द क्लोजिंग डोअर ऑफ द लिफ्ट. त्यामुळे हा एक्सरसाइजचा पण आपल्यातला डिफरन्स. हे पिक्चर अतिशय हिट झालेलं आहे. लोकांनी मला सांगितलं की याचं तुम्ही पेटंट करायला पाहिजे होतं, मग तुम्हाला कधीही प्रॅक्टिस करायला लागली नसती, रिसर्चला पैसा मिळाला असता वगैरे वगैरे, पण केलेलं नाहीये पेटंट. आता परत नवीन बघा की आता आपले जर का सगळे जुने बघितले तर सेंट्रल ओबेसिटी थिन लिम्स हे मला इंटरनेटवर मिळालेलं पिक्चर आहे. तर हे इतकं मस्त आहे खरंच की त्याच्यावरनं दिसतंय आपले इथले साधूपणा, आणि हे सगळे दे आर ऑल व्हेरी फिट पीपल. त्याच्या विरुद्ध वेस्टर्न वर्ल्ड मध्ये तुम्ही बघितलं तर या चित्रात पण खूप गंमत आहे बघा की हा रिच पर्सन आहे, त्याची ढेरी खूप मोठी आहे, आणि हा गरीब माणूस आहे, त्याच्या पाठीवर पोतडी आहे ही, पण ते दिसतात सारखेच. तेव्हा या चित्रामध्ये तुम्ही विचार केला तर अनेक गोष्टी आणि अनेक प्रिन्सिपल आहेत. आपण ते काय आता विचार नाही करणार, पण तुम्ही विचार करू शकता या पिक्चरवर. तर थिन फॅट आणि हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती हे मला सापडलेली चित्र आहे. आणि आता मागच्या महिन्यात मला एकदा ते इथे पुण्यात इंडियन एक्सप्रेस आहे, तुम्हाला माहिती आहे, अनुराधा त्याची आता एडिटर आहे, तिने मला फोन केला संध्याकाळी की WHO एक मोठा पेपर लॅन्सेट मध्ये पब्लिश झालाय, त्याच्यावर तुम्ही इंडियन एक्सप्रेस मध्ये काही लिहू शकाल का? मी म्हटलं लिहितो, किती दिवस देणार? मी असं म्हणणार होतो 15 दिवस लागतील वगैरे, तर ती म्हणली 2 तास. त्यामुळे ते लिहून झालं, म्हणजे नाही तर झालंच नसतं 15 दिवस वगैरे, म्हणजे ते गेलं. मग तर मी हे थिन फॅट इंडियन स्टोरी लिहिली आहे, तर आपण वाचू शकता. इंडियन एक्सप्रेस 7 मार्च, त्याच्यात मी सबंध हिस्ट्री लिहिली आहे की ससून मध्ये मी बघायला लागल्यापासून ते हे सगळं येईपर्यंत कसं झालं म्हणून. तर आता हे परत मी नवीन व्हर्जन्स काढले ह्याच्या की भारताचा आता जाड कंट्री कुठल्या कुठल्या कार्टोग्राम्स मध्ये आहे. त्या कार्टोग्रामच्या साईटवर तुम्ही विचारायचो स्टुडंट्सना की भारत सर्वात जाड कशासाठी आहे, मग कोणी म्हणायचं करप्शन वगैरे, असं काही उत्तरे येतात. म्हणजे तर याच्यात 2 गोष्टी आहेत की डायबिटीसचे करंट जो कार्टोग्राम आहे तो असा दिसतो, आणि भारताचा हा करंट दुसरा एक कार्टोग्राम आहे. हा कार्टोग्राम आहे इज फॉर अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन. आता डायबिटीस हा जास्त खाल्ल्याने होतो असा आपला सगळ्यांचा समज आहे. तो काही प्रमाणात बरोबर आहे की ओबेसिटी होते जास्त खाल्ल्याने, पण भारत 2 बाबतीत मोठी कंट्री आहे. एका बाजूला डायबिटीस विच वी असोसिएट विथ ओव्हर न्यूट्रिशन, पण अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन. आता अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय, तर इथे मी लिहिलंय LBW. कोणाला माहिती आहे LBW म्हणजे काय? व्हेरी गुड, लो बर्थ वेट. तर भारतीय बाळांचं जन्मतः वजन जर का मोजलं तर सबंध कंट्रीचा जर ऍव्हरेज काढला तर 2.7 किंवा 2.8 kg. इंग्लंड मधल्या बेबीचं जर का वजन काढलं तुम्ही तर 3.5 kg. म्हणजे भारतीय बाळ ही युरोपियन बाळांपेक्षा जन्मतः 600 ते 800 ग्रॅमनी लहान असतात. आणि अंडर 5 हे जे एकदम आहे की 5 वर्षापर्यंत भारतातली मुलं ही अतिशय बारीक आणि अंडर नरिश्ड असतात. तर दिस इज अ वेल नोन फॅक्ट. म्हणजे आपण गेले 40 वर्ष याच्याशी झगडायचा प्रयत्न करतोय की हे कसं सुधारायचं. तर एका बाजूला ओव्हर न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीस प्रचंड वाढतोय, आणि दुसऱ्या बाजूला इंडिया इज ऑल्सो द वर्ल्ड्स अनडिस्प्युटेड कॅपिटल ऑफ अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन. त्यामुळे याचा थॉट असा आहे की लाईफ कोर्स न्यूट्रिशनल हिस्ट्री इज इम्पॉर्टंट. की तुम्ही प्राचीच्या क्लिनिक मध्ये गेलात आणि त्या दिवशी तुम्ही विचारलं काय खाल्लं काल तुम्ही,
त्याला महत्व आहे, पण त्याच्याहून तुम्ही लहान असताना काय करत होता हा विचार आता मनात यायला लागतो. आणि परत म्हणजे आता एक दुसरं तुम्हाला सांगतो, मी नेहमी ती स्लाइड दाखवतो, आज मी नाही घातली पण आता मी तुम्हाला बोलून दाखवतो ते की मी 3 वर्ष व्हिजिटिंग फेलोशिप केले, प्रोफेसरशिप केली डेन्मार्क मध्ये. आणि तिथे अतिशय चांगलं मी काय शिकलो तर सोरेन किरगार्ड म्हणून तो फिलॉसॉफर आहे डेनिश, आणि त्याचं एक वाक्य मला अतिशय पसंत पडलं आणि ते काय म्हणतं की लाईफ कॅन ओनली बी अंडरस्टूड बॅकवर्ड्स. आणि हे तुम्हाला प्रत्येकाला पटेल, हे न पटण्यासारखं ह्याच्यात काही नाहीच आहे. आणि हे इतकं प्रोफाउंड ट्रूथ आहे की आज आपल्याला काहीतरी धक्का बसला, काहीतरी झालं तर मग आपण मागे विचार करायला लागतो, हे असं का झालं. मग वाटतं की अरे हा 10 वर्षापूर्वी मी ते असं चूक केली किंवा बरोबर केलं म्हणून ते होत 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 असं झालं. तर हे मला याच्यात जाणवलं की आजचा डायबिटीस we cannot actually investigate by what is happening today. To an extent, yes. But to understand it more and understand it properly, you must go backwards. की ज्या माणसाला आज डायबिटीस झालाय त्याचा लहानपणापासून काय परिस्थिती होती ही जर आपण शिकलो तर आपल्याला आज या स्टेजला का आलोय हे कळेल. आणि या सायन्सला डेव्हलपमेंटल ऑरिजिन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज हे नाव मिळालं. आणि याचा जो फादर होता डॉक्टर डेव्हिड बार्कर, हा असाच काहीतरी चुकीच्या किंवा बरोबर कारणासाठी फेब्रुवारी 91 मध्ये ते पुण्यात आले होते आणि केईएम हॉस्पिटलमध्ये मला येऊन भेटले आणि 15 मिनिटात त्यांनी माझं आयुष्य बदललं. त्यामुळे मी तेव्हा डायबिटीस जेनेटिक्स आणि हे असलं सगळं करत होतो. 15 मिनिटात त्यांनी मला काहीतरी गोष्ट सांगितली की हे सगळं अर्ली लाईफशी निगडीत आहे. आणि तेव्हापासून मी तो फेब्रुवारी 91 पासून रिसर्च करायला सुरुवात. याच्यात असं होत्या बेसिकली की अर्ली लाईफ मध्ये अंडर न्यूट्रिशन किंवा ओव्हर न्यूट्रिशन असेल तर त्याच्या परिणामे नंतर डायबिटीज, ओबेसिटी, हार्ट डिसीज, न्यूरोलॉजिकल कंडिशन, सायकियाट्रिक, कॅन्सर वगैरे अनेक गोष्टीचं मूळ त्याच्यात आहे. आणि याला आपण म्हणतो डेव्हलपमेंटल ऑरिजिन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज. आणि मी तुम्हाला म्हटलं इंडियन सोसायटी जी आहे स्नेहा, ती 1993 साली आम्ही एस्टॅब्लिश केली आणि इंटरनॅशनल सोसायटी 2000च्या नंतर झाली. याला पण परत कारण म्हणजे आता मग मी विचार करायला लागलो की भारतीय लोकांचं काय आहे असं की ते थिन फॅट आहेत आणि त्यांना जास्त डायबिटीस होतो. मग हा पेपर माझ्या वाचनात आला की याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या कंट्रीज मधल्या लोकांची हाईट मोजून 150 वर्षात ती हाईट कशी बदलली आहे दाखवलंय. इथे आहे बघा 1820, 1840 आणि इथे आहे 1980. 150 वर्ष. याच्यात या 3 युरोपियन कंट्रीज आहेत की नेदरलँड्स, जर्मनी आणि फ्रान्स. तर त्यांच्यामध्ये ऍव्हरेज 15 सेंटीमीटरनी उंची वाढली 150 वर्षात. म्हणजे दर 10 वर्षी 1 सेंटीमीटरनी त्या पॉप्युलेशनची उंची वाढत होती. याच्यात तुम्हाला भारत दिसतोय का बघा, ही येलो लाईन इज इंडिया. की 150 वर्षात भारतीय लोकांची उंची 0 सेंटीमीटरनी वाढली. याला कारण अनेक आहेत की दिस वॉज द पिरियड ऑफ ऑक्युपेशन, ब्रिटिश ऑक्युपेशन. मग अनेक आपण ज्याला म्हणतो मॅन मेड फॅमिन्स आणि सगळा स्ट्रेस जो काय आपल्याला ऑक्युपेशनचा होता तो, या सगळ्या गोष्टींनी सम टोटल हीच की आपली उंची वाढलीच नाहीये त्यावेळेला. याचा अर्थ आपल्याकडे जे अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन मी म्हणलो ते फार पूर्वीपासून चालू आलं, म्हणजे गेले 150-200 वर्ष. आणि याचा संबंध आपला झालाय. आता 1980 पासून आपल्या लोकांची उंची वाढायला लागली. तर आता जर का तुम्ही बघितलं तर मुलगी किंवा मुलगा आईपेक्षा निदान 5 सेंटीमीटर तरी उंच असतात.
मी माझ्या वडिलांपेक्षा उंच नाहीये, 1952 सालचा जन्म, पण माझी मुलं दोन्ही माझ्यापेक्षा 4 ते 5 इंच उंच आहेत. आणि हे सगळं इथनं झालंय. त्यामुळे ही आपली जी लेगसी आहे ते आपल्या सिस्टीम मध्ये शिरलेली आहे. आणि त्यावेळेला जे सगळे परिणाम किंवा दुष्परिणाम झाले ते आपण अजून भोगणार आहोत काही जनरेशन्स. तर ही त्यातली अतिशय हिस्ट्री. आणि इथे ही स्लाइड दाखवत आहे की डायबिटीस गेल्या 30 वर्षात भारतातल्या कुठल्या स्टेटमध्ये सर्वात जास्त वाढलाय. तर लाल रंग जिथे आहे तिथे जास्त वाढलाय. आणि हे सगळे जे लाल वाढलेले हे सगळे स्टेट्स आहेत, याला एक शब्द आहे इथे, तुम्हाला माहितीये का माहित नाही ना, बिमारू स्टेट्स. जे लोक वाचता तुम्ही वर्तमानपत्र किंवा गव्हर्नमेंट रिपोर्ट, बिमारू म्हणजे बिहार आहे, मध्य प्रदेश आहे वगैरे, उत्तर प्रदेश, की these are financially, economically, socially backward states, or they were for many decades. आणि तिथे डायबिटीस सर्वात वाढलाय. आणि आपण एका बाजूला तर म्हणतो की डायबिटीस इज अ डिसीज ऑफ ओव्हर न्यूट्रिशन. तर याचा अर्थ की त्यांची बॅकग्राऊंड जी सगळी अंडर न्यूट्रिशनची अनेक 150-200 वर्ष होती, त्यांनी त्यांची ससेप्टिबिलिटी बदलली आहे आणि त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता वाढली. तर हे करण्यासाठी डेव्हिड बार्करांच्या कृपेने मी हा स्टडी चालू केला 1993 मध्ये. तो अजून सुद्धा इज गोइंग क्वाईट स्ट्रॉंग. 30 वर्ष झाली आहेत. याच्यात आम्ही प्रेग्नंट बायकांचा स्टडी केला, त्यांच्या मुलांचा, त्यांचा नंतर फॉलोअप केला. आता त्या मुलांना मुलं झाली आहेत. सो दिस इज वर्ल्ड्स फर्स्ट स्टडी वेअर वी हॅव फॉलोड 3 generations very systematically with a defined idea की याच्यातनं यातल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना डायबिटीस होण्याची कशी प्रक्रिया सगळी होत चालली आहे ते सगळं डॉक्युमेंटेशन करायचं. तर हे स्टडी मी बोलायला लागलो की 3 दिवस चालतं ते. पण आता तुम्हाला नुसतं चित्र दाखवतोय मी की असे सगळे हे होत होत आता कोविडच्या वेळेला 2 वर्ष आम्हाला फॉलोअप करायला त्रास झाला, पण आता आम्ही बरंच जोरात करतोय. वी हॅव मोर दॅन 95% फॉलोअप. जगातल्या कुठल्याच बर्थ कोहॉर्ट मध्ये असा फॉलोअप नाहीये. आणि याला सुद्धा कारण काय की माझा स्टाफ आणि बानुबाईंचा वरद असतं की त्यांचं त्या विलेज मध्ये इतकं चांगलं नाव होतं की ते सगळे पॉप्युलेशन आर व्हेरी हॅपी टू हेल्प अस. आणि त्याच्यात अजून आम्ही एक नवीन गोष्ट मी जी शिकलो होतो ती केली की वी हॅव क्रिएटेड व्हॉट इज कॉल्ड बायो बँक. की या सर्व स्टडी मधल्या पेशंट्सचं रक्त, लघवीचं सॅम्पल -80 डिग्रीजला आम्ही फ्रीज करून ठेवलेलं आहे. असे माझ्या डिपार्टमेंटमध्ये 30 फ्रीझर आहेत सध्या. त्याचे इलेक्ट्रिसिटीचा खर्च प्रचंड आहे. कोणालाही डोनेशन करायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम. पण हे सगळं चालू आहे आणि त्याच्यातनं आम्ही अनेक शोध लावू शकतो. आता मी तुम्हाला एक काहीतरी कोड विचारणार आहे. हे मला आवडतं हल्ली की आपण आता, तर हे तुम्हाला कोणाला ओळखीचं वाटतंय का चित्र? 100 acre wood. 100 acre wood, करेक्ट. आणि दिस कॅरेक्टर इज विनी द पू. तर त्याच्यातलं चित्र आहे की क्रिस्टोफर रॉबिननी समर पार्टी बोलवली आहे आणि त्यांनी इथे बघा विचारलंय ऑल आर वेलकम. WELCUM म्हणजे स्पेलिंग चुकीचं आहे. आणि त्यांनी सगळ्यांना स्पेलिंग वाचायला सांगतोय तो. त्याच्यात ऍडिपॉसिटीचं स्पेलिंग विचारलंय त्यांनी. ऍडिपॉसिटी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, बॉडी फॅट %. तर लोकांनी त्याला ऍडिपो नावाची सिटी आहे असं सांगितलं. तर आता मी प्रश्न तुम्हाला असा विचारणार आहे की इथे देर आर सो मेनी ॲनिमल्स. सो विच ऑफ दीज ॲनिमल्स वॉज द फॅटेस्ट ॲट बर्थ? या सर्व ॲनिमल जे आहेत इथे आता आऊल आहे, कंगारू आहे, नंतर इयॉर आहे,
पिगलेट आहे, विनी द पू आहे, रॅबिट्स आहे. यातल्या कुठल्या ॲनिमलला सर्वात जास्त फॅट होती जन्मता? तुम्हाला कोण वाटतंय? विनी द पू. अजून दुसरं कुठलं उत्तर? रॅबिट. ओके. पिगलेट. आपण म्हणतो फॅट इज अ पिगलेट. तर पिगलेट. तर इट वॉज क्रिस्टोफर रॉबिन. So this is a evolutionary phenomenon की evolution मध्ये human baby deposits maximum fat in the animal world because it protects itself against hunger later on. की खायला मिळालं नाही नंतर तर फॅट असावी. ब्रेन डेव्हलपमेंटला फॅट लागते, तेही तयार करून ठेवतं. टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी फॅट लागते. या सर्व कारणांनी ह्युमन इज द फॅटेस्ट बेबी एट बर्थ. तर क्रिस्टोफर रॉबिन. काळजी करू नका, अमेरिकेत मी 1200 लोक होते हॉलमध्ये, विचारलं कोणालाही नाही सांगता आलं. तर मग माझ्या डोक्यात विचार चालू झाला की थिन फॅट इंडियन, मी तर आहे थिन फॅट इंडियन, तर इंडियन बेबीजची काय परिस्थिती असते. मग आता म्हणजे मला सगळं ते जमलं होतं की कसं हे सगळं करायचं. तर मी पुण्यात जन्मलेल्या 550 बेबीज आणि डेव्हिड बार्करच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या 550 बेबीज यांच्या मेजरमेंट करून कंपॅरिझन केली. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंडियन बेबी विच वॉज 2.7 kg, English baby which was 3.5 kg, Indian baby had more fat than the English baby. आणि त्याला मी म्हणलो थिन फॅट इंडियन बेबी. आता इट्स नॉट adults, so this is present at birth. That means it has happened in utero, की आईच्या पोटात असल्यापासनं. आणि that is how life can only be understood backwards. तेच लोकांनी पण हा शोध मी एका शनिवारी साऊथहॅम्प्टन मध्ये बसवून माझा कॅल्क्युलेटर घेऊन लावला होता की कंपॅरिझन करून. नॅचरली परत सगळे मित्र तयार झाले की याला काय जमतंय का असलं काय करायला. मग शेवटी अगेन आय वेंट टू अ ब्लॅक बॉक्स म्हणून 30 बेबीचा न्यूबॉर्नचा MRI केला. 30 बेबी पुण्यात, 30 बेबी लंडन मध्ये इम्पेरियल कॉलेज. आणि वी शोड व्हेरी कन्व्हिन्सिंगली की इंडियन बेबीज हॅव मोर फॅट दॅन द इंग्लिश बेबीज. मग ते पडलं सगळ्यांना. आणि याचा अर्थ की आपली जी फॅट डिपॉझिट करायची टेंडन्सी आहे, ज्याने तुम्हाला पुढे डायबिटीज होऊ शकतो, हे सगळं तुम्ही जन्माला यायच्या अगोदरपासून होत आहे. सो परत सांगतो की लाईफ कॅन ओनली बी अंडरस्टूड बॅकवर्ड्स. तसं त्या ह्यांनी मग मी हे दाखवलं. आणि याला आता आपण असं म्हणतो की दिस इज नॉट एंटायरली जेनेटिक. मी तुम्हाला सांगितलं असं जेनेटिकचं 10 ते 15%, पण आता नवीन सायन्स आलंय, दिस इज कॉल्ड एपिजेनेटिक्स. त्याच्यात आपण जाणार नाही कारण फार मोठा कॉम्प्लेक्स शब्द हे आहे. पण एपिजेनेटिक्स म्हणजे काय की या ज्या जीन्स असतात त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी चिकटत जातात. आणि large amount of that epigenetic signatures come from food. It can also come from metabolism, glucose, cholesterol वगैरे. It can come from stress. It can come from pollution. तर या अशा वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल गोष्टी या तुमच्या जीनला चिकटवत जातात आणि ते जीनची कामं बदलत जातात. त्याला आपण म्हणतो एपिजेनेटिक्स. आणि मग आता आपण असा विचार केला की आपण डेव्हलप होत असताना आपले सर्व ऑर्गन डेव्हलप होत आहेत. लिव्हर पण डेव्हलप होत आहे, किडनीज पण डेव्हलप होत आहेत, पॅन्क्रियास पण होत आहे, ब्रेन पण होत आहे. आणि त्या वेळेला जर का कंडिशन वेगळ्या असल्या तर प्रत्येक गोष्टीला एपिजेनेटिक चेंजेस होत जातात. आणि त्याला आपण डेव्हलपमेंटल ऑरिजिन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज म्हणतो. आणि याच्यात
माझ्या डिपार्टमेंटनी जे काय कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांनी अंडरस्टँडिंग खूप सुधारलंय. सो वी हॅव डन अ होल लॉट ऑफ थिंग्स. आणि मग तो डायबिटीस वय वाढत झालं की कसा होत जातो, शुगर कशी वाढते, इन्सुलिनची ऍक्शन सेक्रेशन, आपण याच्यात फारसं मला वाटतं आज जाण्यात आता नाही. परत 6 महिन्यांनी प्राचीला सांगू आपण की आम्हाला परत भेटायचं एकदा आणि आपण असं नवीन सेशन करूया. तर त्या आमचा जो कोहॉर्ट आहे त्याचं नाव आहे पुणे मॅटर्नल न्यूट्रिशन स्टडी. आणि त्याच्यातली आता मुलं पहिली आमची जेव्हा 18 वर्षाची झाली तेव्हा त्यांचा BMI फक्त 19 होता. माझा सुद्धा बघा केवढा होता त्यावेळेला, 22.5 होता. 19 बारीक होते सगळे खेडेगावातली. त्यातलं 30% लोकांना प्री डायबिटीस होता आणि त्यांचं वजन होतं ऍट बर्थ 2.7 kg आणि आज त्यांचा BMI होता 19, पण 30% लोकांना प्री डायबिटीस होता. सो थिन फॅट इंडियन्स हॅव लॉट ऑफ प्री डायबिटीस इवन ॲट अ यंग एज. जे आपण कधी मेजर करत नाही म्हणून माहिती नसतं. आणि त्याचं जर का कारण बघितलं तर काय होतं, तर ते लोक दे वर शॉर्ट ॲट बर्थ, म्हणजे आईच्या पोटात असताना त्यांची उंची पाहिजे तेवढी वाढली नव्हती. स्मॉल हेड, म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट पण पाहिजे तेवढी नव्हती झाली. आणि अजून काय काय गोष्टी होत्या, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या, पण मी तुम्हाला जस्ट समजावून देतोय की इंट्रा युटेराइन ग्रोथ त्यांची रेस्ट्रिक्ट झालेली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना शुगर लवकर वाढायला लागत होती. आणि मग आता आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोललो तर नेहमी आपण प्रिव्हेन्शनचा काय विचार करतो की या 3 लेवल्स धरतो आपण की प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन आणि टर्शरी प्रिव्हेन्शन. तर प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय की मला डायबिटीस नाहीये तेव्हापासूनच मी प्रयत्न करून तो होऊ न देणे, त्याला म्हणतो प्रायमरी, म्हणजे बिफोर द कंडिशन हॅज हॅपन. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय की मला झालाय पण तो लवकर डायग्नोज व्हायला पाहिजे. पूर्वी आपण म्हणायचो 40चा तुम्ही जाऊन टेस्ट करत जा, आता म्हणता लवकर करा. तर असला तर लवकर डायग्नोज झाला तर ट्रीटमेंट करता येते. सो अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. आणि टर्शरी म्हणजे काय की झालाय बरेच वर्ष झाले तर कॉम्प्लिकेशन्स होऊ देऊ नये, प्राची मॅडमकडे जायला लागू नये किंवा त्यांच्याकडे गेलं तर अजून ICUत जायला लागू नये. तर ते त्यांनी बरोबर मगाशी सांगितलं तुम्हाला की कशी टीम त्यांची काम करणार आहे. तर दॅट इज इन द रेल्म ऑफ सेकंडरी टर्शरी प्रिव्हेन्शन. पण आता बिकॉज ऑफ दिस डोहॅड रिसर्च अ न्यू टर्म हॅज कम अँड दॅट इज कॉल्ड प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन. की प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन इज बिफोर द बिगिनिंग. तुम्ही जन्माला यायच्या अगोदरपासनं तुम्ही करायला पाहिजे. आणि म्हणून मला आनंद वाटतोय की मी आणि डेव्हिड बारकरचे जे सगळे आम्ही अनुयायी आहोत त्यांनी आता या ससेप्टिबिलिटी मध्ये मॉडिफायबल एपिजेनेटिक ससेप्टिबिलिटी दाखवली आहे. आणि हे दाखवण्याचं महत्व खूप आहे कारण की यांनी फक्त डायबिटीसच नव्हे 50 अजून दुसऱ्या कंडिशन्स अशा आहेत की ज्या प्रिव्हेंट करायला तुम्ही तिथे मदत करू शकता. म्हणून की वी हॅव टू अंडरस्टँड की प्रेग्नन्सी इज अन एक्सपिरियन्स फॉर द टू, फॉर द मदर अँड फॉर द बेबी. आता आय एम गोइंग टू से की इन सम कंडिशन्स देयर इज अन एक्सपिरियन्स फॉर द 3. हे मी याच्यात मेडिकली क्वालिफाईड कोण लोक आहेत त्यांना विचारणार आहे. चालेल. सो दिस इज अ प्रेग्नन्सी विथ अ फिमेल चाइल्ड. म्हणजे आईच्या पोटात जे बाळ आहे दॅट इज अ फिमेल, नॉट अ मेल. आणि द नेचर्स ब्युटी इज की दिस फिमेल चाइल्ड ऑफकोर्स हॅज अ ओव्हरी आणि that ovary deposits all the 1 million ova it will always have before 20 weeks of gestation. त्यामुळे ते जे आज फिमेल चाइल्ड ग्रो होत आहे
त्याच्या ओव्हरीमध्ये 1 मिलियन म्हणजे 10 लाख जे काय अंडी असतात ती सर्व 20 वीक्स प्रेग्नन्सी म्हणजे निम्मी प्रेग्नन्सी, 40 वीक टोटल प्रेग्नन्सी असते, निम्म्या प्रेग्नन्सी पर्यंत ते सर्व 1 लाख 10 लाख ओव्हा त्या ओव्हरीज मध्ये असतात. याचा अर्थ की ही प्रेग्नंट बाई आहे, तिच्या पोटात ते प्रेग्नंट मुलगी आहे आणि तिची पुढची जनरेशन पण तिथे आहे. आणि therefore this is a unique opportunity for us to improve health of 3 generations. की present generation, the generation which will be born and the generation which will be born after some decades. And that is why female pregnancy is extremely precious. आपल्या इथे त्याचे सोशल सगळे जे काय ते सोडून द्या तुम्ही, पण बायोलॉजिकली समाव अदर नेचर हॅज डन इट लाईक दिस की ते सर्व ओव्हा तिथे असतात. आता मी तुम्हाला एक स्लाइड आज आणायची विसरलो दाखवली, मी मुद्दामून ड्रॉप केली. तुम्हाला सांगतो की हे लेक्चर मी डेन्मार्क मध्ये 2017 साली दिलं. मग अशाच क्राऊडमधनं एक बाई उठून आल्या, अतिशय मस्त हे घातलेलं होता, 60-65 वर्षाच्या होत्या. त्या मला म्हटलं तुम्ही मला हे फारच नवीन काहीतरी आज शिकवलं. मी पोलंडमध्ये पॉझनान युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजची डीन आहे. तर मी म्हटलं छान, म्हटलं तुम्ही आलात, आनंद झाला वगैरे. तर तुम्हाला काय आवडलं माझ्या लेक्चरमध्ये? तर त्या म्हणले की तुम्ही हा जो ओव्हरीचा कन्सेप्ट सांगितला तो मला फार आवडला, पण का कारण हे मी तुम्हाला सांगते. तर म्हटलं सांगा. तर त्या म्हणल्या की पोलिश लँग्वेज मध्ये ओव्हरीला काय म्हणतात तर याजनिक. मी उडालो एक. तिने खरं आता स्लाइड आणायला तिने तिच्या मला विजिटिंग कार्डवर लिहून दिलाय याजनिक इज इक्वल टू ओव्हरी. तर मी या रिसर्च मध्ये का पडलो याचं मला एका क्षणात, तर म्हणून मी ही स्लाइड नेहमी दाखवतो की ओव्हरी इन पोलिश इज कॉल्ड याजनिक. त्यांचा उच्चार थोडासा वेगळा असतो, ते जाजनिक म्हणतात असं. सो याजनिक ओव्हरी 3 जनरेशन. तुम्हाला म्हणाल तसं म्हणजे तर पाब्लो कोएल्हो म्हणा, काही म्हणा, पण दॅट इज हाऊ इट इज ऑल गॉन. मग आता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी डॉक्टर पुढे लेक्चर देऊन काय फारसा फायदा नसतो. ते सगळे हायली टेक्निकल असतात, मग काहीतरी जार्गन असतं, हे असतं. म्हणून मग आमचं एकदा बोलणं झालं आणि माझा मित्र कोण तुम्ही येतच नाही, पुण्यभूषण मोहन आगाशे. सो मोहन आगाशे आणि सुमित्राबाई, तर त्यांनी मला सुमित्रा भावांची ओळख करून दिली. मग त्या म्हणल्या तुम्ही माझ्याबरोबर येऊन 2 दिवस गप्पा मारा. मग 2 दिवस गेलो मी त्यांच्याकडे, गप्पा मारल्या आणि नंतर त्यांनी मला 2 दिवसांनी फोन केला की माझं स्क्रिप्ट लिहून तयार आहे. त्यांना ते इतकी आवडली आयडिया ही सगळी की अर्ली लाईफ ऑरिजिन्स, मग मदरच्या हेल्थचा उपयोग अनेक जनरेशन चालतंय. तर त्यांनी साखरेपेक्षा गोड ही फिल्मचं म्हणजे स्क्रिप्ट तयार झालं. ही कधीची गोष्ट होती, डिसेंबर 2019. मग आम्ही ठरवलं, त्यांनी नट वगैरे ठरवले सगळे, अतिशय टॉप लेवल नट आणले, त्यांनी दिसतील तुम्हाला इथे. तर त्या म्हणल्या की आता तो म्हणतोय की त्याला मे महिन्यापर्यंत वेळ नाहीये, जर का करायचं असेल हे सगळं तर आपल्याला लवकर संपवलं पाहिजे. मग आम्ही पैसे पण केले गोळा इकडनं तिकडनं आणि आम्ही जानेवारी महिन्यात 3 दिवसात ही फिल्म संपवली. आणि तुम्हाला माहिती मग काय झालं की कोविड आला आणि सगळं बंद पडलं, नाहीतर ही फिल्म झालीच नसती. तर परत ते वर्ल्ड कन्स्पायर्स म्हणतो आपण की त्या नटाच्या त्या तारखा, मग ते सुमित्राबाई म्हणले की हे आपल्याला संपवलंच पाहिजे. मग माझ्या 2 पेशंटनी डोनेशन दिली आणि आम्ही ते 3 दिवसात संपवतो. तर त्याचं नाव आहे साखरेपेक्षा गोड. ते युट्यूबवर आहे KEM हॉस्पिटलच्या याच्यात.
आणि मग भाडीपानी उचललं ते. त्यामुळे आता याला करंटली 1.4 मिलियन हिट्स, की 14 लाख लोकांनी निदान ते कौतुकाने तरी बघितलंय का. आणि हा मेसेज जगात जाणं अतिशय महत्वाचं आहे. तर म्हणून मला हे आवडतं. मग ते माझं दुसरं लेक्चर ऐकून एक मुंबईमधल्या इंजिनियर बाई माझ्याकडे आल्या, की त्या म्हणल्या मी आता हे करणार आहे, फिल्म करायला सुरुवात करणार आहे, पॉडकास्ट करणार आहे. तर त्यांनी माझ्या आजच्या ह्याच्यात मी तुम्हाला विचारणार होतो तो प्रश्न राहिला माझा विचारायचा, की भारतीय संस्कृतीमध्ये बाळ आईच्या पोटात वाढत असताना त्याच्यावर जे संस्कार होतात, एका बाजूला आपण गर्भसंस्कार म्हणतो, दुसऱ्या बाजूला हिस्ट्रीत एक असं फार प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे, आठवतंय तुम्हाला कोण आहे? अभिमन्यू. की त्याला चक्रव्यूहात कसं शिरायचं हे आईच्या पोटात असताना कळलं आणि बाहेर यायचं त्याला शिकला नाही आणि ही डाईड ॲट अ यंग एज. ही स्टोरी मी जेव्हा डेव्हिड बार्करला सांगितली तेव्हा मला वाटायला लागलं की डेव्हिड बार्करची स्वतःची थिअरी त्याला पटायला लागली की अभिमन्यूला पण असं झालं होतं. तर मी ही अभिमन्यू स्टोरी सांगतो. तर त्या इंजिनियरनी हा पॉडकास्ट केला की अभिमन्यू इन डायबिटीस चक्रव्यूह. तर ते पण तुम्ही बघू शकाल, युट्यूबवर आहे. तर हे पब्लिक एंगेजमेंट हा आता यातला महत्वाचा इश्यू आहे. म्हणजे आता मला असं वाटतं मी 40 वर्ष भरपूर रिसर्च केलाय, कॉम्प्लेक्स पेपर लिहिलेत, बरेच मित्र आणि शत्रू तयार केलेत, पण आता हा लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि तुम्ही जर काही मदत करू शकणार असलात तर आय विल बी व्हेरी ग्रेटफुल. की हे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, अजून कोणाला सांगा, शाळेत दाखवा. तर त्यांनी हा प्रचार होईल की अल्टिमेटली हेल्थ ऑफ नेक्स्ट जनरेशन इज गोइंग टू बी ड्रिवन बाय हेल्थ ऑफ यंग गर्ल्स ऑफ टुडे. आणि हा मेसेज आहे.